जयंतीच्या निमित्त आज आपण एक विविधांगी समाज कल्याण विभागामार्फत कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये कृषी विभागाच्या पण सर्व योजनांची माहिती देण्यात आली। त्यासोबतच उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये जे काही मुलं असतील, तरुण मुलं असतील, ऑफिसचे कर्मचारी असतील किंवा इतरही सर्व असतील यांना देखील पाचारण करण्यात आलं होतं, त्यांचाही सन्मान करण्यात आला। त्यासोबतच व्याख्यानांचं आयोजन केलं होतं, पोवाडे पण होते। त्याच्यामध्ये बाबासाहेबांवरती पण एक उत्कृष्ट पोवाड्याचं सादरीकरण करण्यात आलं, व्याख्यानं उत्कृष्ट झाली। अशा प्रकारचे एक विविधांगी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता। तो जिल्हा नियोजन समितीच्या आपल्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता। त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सर्व लोकांनी दिलेलाच आहे। यासोबतच फील्डवरती पण बऱ्याच ठिकाणी अभ्यासिकेमध्ये अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यासोबतच रक्तदानाच्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन हे आजच्या दिवशी करण्यात त्याबाबत सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। सर्व ऑफिसेसमार्फत जे काही लाभ देणे आवश्यक आहे त्या सर्वांना सूचना लेखी आणि तोंडी स्वरूपात दोन्ही स्वरूपामध्ये देण्यात आलेली आहे। त्याची बैठकही घेण्यात आलेली आहे आणि त्याला मला नागरिकांना आव्हान असेल की ह्या सप्ताहाचं तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि आपल्या ज्या काही शासकीय योजनांचा लाभ घेणं तुम्हाला अपेक्षित आहे त्या सर्व योजनांचा लाभ या कार्यक्रमाच्या मार्फत घेण्यात आला। त्यासोबतच किती लोकांना नियुक्ती दिली? 6 लोकांना आपण समाज कल्याण विभागामार्फत आणि आदिवासी कल्याण विभागामार्फत नोकरीची जी हे आहे म्हणजे आज त्यांचं सर्टिफिकेट जे आहे ते देण्यात आलं। न्याय विभाग जळगावच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन कक्षामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रमामध्ये नित्यनेमाने हजर, पण या कार्यक्रम पत्रिकेमध्ये जिल्ह्याच्या खासदार असलेल्या माननीय रक्षाताई खडसे असतील, सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील सर्वच आमदार यापैकी उपस्थिती या कार्यक्रमाला दिसले नाही। कार्यक्रम पत्रिकेत मात्र नेटाने सर्वांची नावं होती। बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीच्या मानसिकतेचा अजेंडा आहे आणि जिल्ह्यातील आंबेडकरी जनसमुदायाच्या भावनेशी राजकारण करणाऱ्यांचा हा एक भाग आहे। खरं म्हणायला गेलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, रक्षाताई खडसे असतील, आदरणीय स्मिताताई वाघ असतील, असे अनेक ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते जिल्ह्यामध्ये आहेत। पण यापैकी एकाने या कार्यक्रमाला हजेरी लावणे, अर्थातच यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आणि त्यांच्या विचारांविषयी कुठली आपुलकी नाही आहे। तर या गोष्टीचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते की जळगाव जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्वच राजकीय पुढाऱ्यांना जर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शासकीय कार्यक्रमात उपस्थित राहता येत नसेल तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येऊ नये। आणि जिल्हाभरातील तमाम आंबेडकरी अनुयायांना मी आवाहन करते की यापैकी कुणालाही आज अभिवादनाच्या कार्यक्रम आल्यानंतर आपल्या गावातल्या आणि गल्लीबोळातल्या चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करू देऊ। सविनय जयगीर।